हाय हॅलो नमस्कार माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या. मी सरिता आणि खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसापासून बऱ्याच ताई कमेंट करत होत्या की प्रिन्सेस कट विथ बेल्ट ब्लाऊज मला कटिंग करून दाखवा म्हणून आम्हाला. सो आज आपण हा पाहणार आहोत. जो ब्लाऊज पीस आहे त्याचा आपल्याला 36 साईजचा प्रिन्सेस कट मोठी स्लीव्ज प्लस बेल्ट करायचा आहे. म्हणजे आपला जो क्रॉस बेल्ट असतो, क्रॉस पट्टीचा बेल्ट किंवा ब्रा पट्टी आपण जो म्हणतो, म्हणजेच आपल्याला 3 पीस प्रिन्सेस कटोरी आज इथे कटिंग पाहिजे आहे. सो खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने इझी स्टिचिंग इझी कटिंग मी तुम्हाला दाखवत असते. कारण बिगनर्स जरी असाल तरी सुद्धा तुम्ही या गोष्टीत पटकन शिकू शकता आणि लक्षात तुमच्या येऊ शकतात. सगळ्यात अगोदर आपल्याला स्लीव्ज आहे ती कटिंग करायची आहे. त्यासाठी मी 4 फोल्ड घेतलेले आहेत आणि फोल्डवाला भाग आहे तो आपल्याकडे आहे, बंद भाग, ओपन भाग आहे तो पुढे आहे. आता बाहीची उंची आपल्याला जी काही असेल, तुमची बाही 10ची असेल, 9ची असेल, 9.5ची असेल, त्याच्यामध्ये 1 इंच मार्जिन वाढवायचं आहे. माझी स्लीव्ज इथे कटिंग 9.5 आहे, तर मी 10.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. आर्म होलसाठी 3.5 इंचावरती डाऊन दिलेला आहे आणि दंडघेर आपला जो आहे तो 5 इंच 5.5 इंच जो काय आहे तो इथं 5 इंच आहे. 1.5 इंच एक्स्ट्राचं मार्जिन असं 6.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे या पद्धतीने. आणि आपल्याला आता स्लीव्ज जो आहे तिथून खाली डाऊन द्यायचा आहे आर्म होलपर्यंत या पद्धतीने. कारण तुम्ही स्लीव्ज जेव्हा कटिंग करता त्यावेळेला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. 3 इंच 3.5 इंच तुम्हाला आर्म होलचा डाऊन द्यायचा आहे आणि तुम्हाला गोलाकार जो आहे किंवा स्लीवचा आकार जो आहे तो 2 इंच सरळ नेऊन पुढे खाली डाऊन घ्यायचा आहे. थोडा अजून तुम्हाला घ्यायचा असेल डाऊन तरीही चालेल, माप कमी असेल तेव्हा. आता ही झाली आपली पटकन एल्बो स्लीव्ज कटिंग. आता थोडंसं पुढे इथे कमी पडतंय तर तिथे जॉईंट कसा द्यायचा ते सुद्धा सांगते. आपला गळा कटिंग निघतो किंवा असं एक्स्ट्राचं साईडचं मार्जिन निघालेलं आहे, अगदी 1 इंचाचं ते 1.5 इंचाचं मार्जिन लागतं. या पद्धतीने आपल्याला हे साईडचे 4 पार्ट काढायचे आहेत, क्रॉसमध्ये आहेत ते, म्हणजे आपली स्लीव्ज सुद्धा इथेही व्यवस्थित सेट होते. मार्जिंग सहित आपली स्लीव्ज रेडी झालेली आहे अस्तरवरती. आता मेन फॅब्रिक कटिंगच्या अगोदर आपल्याला अस्तर परफेक्ट कटिंग करायचं आहे. तर आपल्याला अस्तर तुम्ही डबल घडीवरती सुद्धा मार्किंग करू शकता किंवा सिंगल घडी जशी मी घालते त्या पद्धतीने सुद्धा मार्किंग करू शकता. पण मला हे सोपं पडतं, माझी सवय पहिल्यापासूनची हीच आहे. जेव्हा मी क्लासेस केले त्यावेळेला मी याच पद्धतीने शिकलेले आहे. काही माझ्या गोष्टी डोक्याने तिथे चालू केलेल्या होत्या. माझं डोकं लावू काही गोष्टी मी शिकलेल्या आहेत, तर त्या ॲड होत गेल्या आणि मग हळूहळू अनुभवामुळे ते इझी पडत गेलं. म्हणून माझं कटिंग ज्या कोणी ताई शिकतात त्यांना खरंच ते छान वाटतं. मी क्लासेस जेव्हा घ्यायचे तेव्हा सुद्धा क्लासेसमध्ये पटकन लक्ष देण्यासारख्या गोष्टी शिकवायची आणि आवडायचे सुद्धा समोरच्यांना. आता आपण 36 साईजचा ब्लाऊज कटिंग करतो. 36चा चौथा भाग आपण 9 इंच घेतला. 9 मध्ये 2 इंच शिलाई मार्जिनचं एक्स्ट्रा मार्जिन घेतलं आणि पुन्हा 1 इंच इथे एक्स्ट्राचं मार्जिन घेतलेलं आहे. म्हणजे 9 + 2 11 इंच झालं आणि प्लस 1 इंच 12 इंचाची घडी घेतलेली आहे. ब्लाऊजची उंची आपल्या आहे 14.5 इंच. सो आपल्याला इथे पाठीमागचा पार्ट ड्रॉ करायचा आहे 15.5 इंचावरती. 15.5 इंच पुढे सरळ घ्यायचं आहे. या पद्धतीने तुम्हाला हवे असल्यास ते पट्टीचा यूज करू शकता. आता याला बोट नेक आहे आणि डीप नेक सुद्धा आहे. त्यासाठी शोल्डर आपल्याला रुंद घ्यायचे आहे. जेव्हा तुम्हाला डीप नेक असेल तेव्हा तुम्ही 5.5 इंच, 5.25 इंच, 5.6 इंच प्रत्येक साईजनुसार मेजरमेंट घेऊ शकता. इथे जर डीप नेकला तुम्हाला 36 साईजचा ब्लाऊज कटिंग करायचा असेल तर त्यावेळेला तुम्ही 5.5 इंच शोल्डर घेतली म्हणजे 11ची निम्मी 5.5 इंच घेतली तरी चालेल. आता हा बोट नेक आहे, सो मी इथे 7.5 इंच शोल्डर घेतलेले आहे. वाटलं गळ्यानुसार किंवा मापानुसार थोडीशी आतमध्ये घ्यावी तर तुम्हाला ते पुढे टिप्स सांगणारच आहे. तर या ब्लाऊजच्या मापासाठी आपण 7.5 इंच शोल्डर घेतलेले आहे, 7 इंच मुंडा घेतलेला आहे आणि 9 इंच घडी मार्किंग केलेले आहे. आता 9 इंच घडी मार्किंग आणि मुंड्याचा जो आर्महोलचा पार्ट आहे तो थोडासा जवळ येतोय. त्यासाठी मी ते काय केलंय, पाव इंच कमी करून 7.5च्या ठिकाणी 7.25 इंच मुंडा घेतलेला आहे आणि या पद्धतीने 1.5 इंचावरती आपल्याला गोलाकार मार्किंग करून हा गोलाकार काढायचा आहे आर्म होलसाठीचा. म्हणजे आपण इथे बघा छातीचं माप ॲडजस्ट करता करता पाव इंच शोल्डर कमी केलेले आहे. म्हणजे 7.5च्या ठिकाणी आपण इथे 7.25 इंच घेतलेले. त्यानंतर गळारुंदी काढायची आहे. बोट नेकसाठी 4 इंचाची गळारुंदी मी ते काढत आहे. तुम्हाला अजून जास्त ब्रॉड हवा असेल तर 4.5 इंचाची 4.25 इंचाची काढू शकता किंवा शोल्डर पट्टी अगदीच छोटी हवी असेल सो तुम्ही 5 इंचाची सुद्धा शोल्डर रुंदी काढू शकता.
कमरेकडच्या बाजूला टक सुद्धा आपण काढून घेतलेला आहे 5 इंच बाय 4.5 इंचावरती. आता इथे बोट नेक प्लस डबल नेक आहे, तर डीप नेक 10.5 इंचावरती घ्यायचा आहे आणि बोट नेक 3.5 इंचावरती घ्यायचा आहे. म्हणजे ह्या क्लायंटला मी 4 इंच गळा रुंदी का दिली, कारण पुढचा यांचा जो गळा आहे तो सुद्धा डीपमध्ये आहे. सो जास्त गळा रुंदी जर दिली तर पुढचा गळा अजून डीप होईल आणि पसरट होईल. तुम्हाला जर पुढे 3.5-4 इंचाचा बोटनेक घ्यायचा असेल तर तुम्ही याच मेजरमेंटला 5 इंचाची शोल्डरची गळा रुंदी सुद्धा घेऊ शकता. म्हणजे रुंद तुम्हाला जर गळा हवा असेल, पण त्या केसमध्ये पुढचा गळा तुमचा जास्त डीप नको आहे, नाहीतर मग खूप पसरट आणि खूप विचित्र ब्लाऊजचं फिटिंग दिसेल. सो या पद्धतीने आपल्याला इथे ड्रॉप नेक आणि बोट नेक काढायचं आहे. 2 पद्धतीने तुम्हाला मार्किंग करून दाखवते. ॲडजस्टमेंट थोडंसं करावं वाटलं आपल्याला तर इथे करायचं आहे, कारण पुढचा गळा जो आहे तो डीप आहे. सो त्याच हिशोबाने पाठीमागचा गळा आपल्याला ड्रॉ करायचा आहे. पाठीमागे मी 3.5 इंचावरती मार्किंग न करता पुन्हा चेंज करून येते 3 इंचावरती मार्किंग केलं होतं आणि ड्रॉप मी 2 ठिकाणी तुम्हाला मार्किंग दाखवलेलं आहे. तुम्ही आतलाही घेऊ शकता, बाहेरचाही घेऊ शकता. मी थोडासा रुंद सांगितला क्लायंटनी म्हणून 1 पाव इंचाचा पुन्हा एक मार्किंग केलेला आहे. त्यानंतर या पद्धतीने डबल घडी घालून घ्यायची आहे आणि बॅक पार्टच्या नुसार फ्रंट पार्ट आहे तो 1 इंच पुन्हा वाढवायचा आहे. पाऊण इंच ते 1 इंच इथं तुम्हाला पुढचा पार्ट वाढवायचा आहे. तो का सांगते तुम्हाला पुढे जाऊन, या गोष्टी सगळ्या सविस्तर क्लिअर मी करणारच आहे. आता हा जो आपला मार्किंगचा पार्ट आहे, बेसिक पार्ट, तो आपण इथे कटिंग करून घ्यायचा आहे. शोल्डरची गळारुंदी जिथे घेतलेली आहे तिथे नॉच मारायचा आहे आणि शोल्डरचे पार्ट वेगळे करून काढायचे आहेत. कमरेकडचा भाग आहे तिथे सुद्धा टक्सला नॉच मारायचा आहे आणि पाठीमागच्या भागामध्ये आपण 1 इंच जो एक्स्ट्रा घेतला होता तो इथे मी कटिंग करून काढलेला आहे. म्हणजे आपल्याला 9 + 2 इंच अशी 11 इंच पाठीमागे रुंदी आहे किंवा मार्जिन सहितचा पार्ट आहे तो मिळालेला आहे. त्यानंतर आता लागलीच मी ते काय करते, कॅनव्हास पेपर लावायचा आहे. सो कॅनव्हास पेपर डबल घडी करून घेतलेला आहे आणि पिन लावून घेते गळ्याच्या आकाराप्रमाणे. इथे आपल्याला आतल्या साईडनं जो मार्किंग दिसत आहे त्या हिशोबाने 1 इंच शिलाई मार्जिन देऊन, म्हणजे ह्याला फोल्डिंग केल्यानंतर हात शिलाई आपण जे करतो त्यासाठी 1 इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन ठेवायचं आहे आणि जो गळारुंदी आपण 4 इंचावरती मार्किंग केलेली आहे ती इथे मार्किंग करून पुढचे गळे काढायचे आहेत. 3 इंचावरती पहिला गळा आहे बोट नेकचा आणि 10.5 इंचावरती दुसरा गळा आहे डीप नेकचा. म्हणजे 10चा गळा आहे तर 10.5 इंचावरती ते मार्किंग होणार आहे. आता गळ्याची रुंदी सुद्धा आपल्याला कॅनव्हास पेपरवरती खालून दिसते ट्रान्सपरंट असल्यामुळे. सो त्या हिशोबाने आपल्याला इथे मोठे मोठे मार्किंग करून या पद्धतीने प्रॉपर मार्किंग करायचं आहे. म्हणजे हा झाला आपला पाठीमागच्या गळ्याला लावण्यासाठीचा कॅनव्हासचा आकार तयार. 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन जे घेतलेलं आहे त्या हिशोबाने इथे 1-1 इंच प्रॉपर कटिंग करून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपण हा गळा पलटी करू शकतो किंवा तुम्ही एक्स्ट्राचा कपडा देऊन ह्याला ॲडजस्ट करून जसं आपण ड्रेसच्या गळ्याला करतो त्या पद्धतीने सुद्धा हे जोडू शकता. आता दुसऱ्या साईडने सुद्धा सेम मार्किंग करून घ्यायचं आहे कॅनव्हास पेपरवरती. हा प्रेस कॅनव्हास आहे, त्याला आपण प्रेस जरी केलं पेस्टिंगसाठी तरी सुद्धा कपड्याला तो पेस्ट होतो, म्हणूनच त्याला प्रेस कॅनव्हास किंवा बुकरम म्हणतात. आता झाला पाठीमागचा पार्ट आपला फायनल. त्यानंतर फ्रंट पार्ट आहे त्याच्यावरती आपण आता मेन जो आपला कटिंग आहे, जो व्हिडिओचं कंटेंट आहे आजचं, त्याच्यावरती आपण आता सविस्तर बोलणार आहोत. फ्रंट साईडला प्रिन्सेस कट 3 पीस प्रिन्सेस कट आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला 6-6.5 इंचाचा जो काही गळा आहे तो इथे मी ड्रॉ करून घेतलेला आहे. खालून बघा मी इथे 3.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे, दुसऱ्या बाजूला 2.5 इंचावरती मार्किंग केलं आहे. या पद्धतीने आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे बेल्टसाठी आणि हुकाच्या साईडला पुन्हा आपल्याला अर्धा इंच वरती यायचं आहे. म्हणजे ह्याचा क्रॉस आहे तो प्रॉपर दिसतो, स्ट्रेट पट्टी न दिसता. आता सेंटर पार्टला 1 टक्स आपल्याला घ्यायची आहे, जी की 2 इंच सेंटर येईल तिथे घेऊ शकता तुम्ही किंवा क्रॉस बेल्टच्या वरती 2.5 इंचावरती मार्किंग करू शकता. आता रुंदी 4 इंच, टक्स पॉईंट 10.5 + अर्धा 11 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तिथून खाली आपल्याला बेल्टपर्यंत सरळ रेष ओढून घ्यायची आहे आणि आर्महोलचा अर्धा इंचाचा आतल्या साईडला आपल्याला जो कटिंग घेर असतो तो इथे आखून घ्यायचा आहे आणि फ्रेंच कर्व इथे आपल्याला यूज करायचे आहे. या पद्धतीने तुम्ही फ्रेंच कर्वच्या मदतीने प्रिन्सेस कटचा शेप काढून घेऊ शकता. फ्रेंच कर्वचा खूप सारा यूज आहे, त्यावरती सुद्धा आपले व्हिडिओ आहे, ते तुम्ही जाऊन होमपेजला पाहू शकता. या पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा कर्व आहे तो काढून घ्यायचा आहे. पुन्हा मार्किंगपासून 2 इंच फिटिंगच्या साईडला घ्यायचं आहे. तिथून पुढे 1 इंच की 1.5 इंच आपल्याला वरती मार्किंग करायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला प्रिन्सेस कटचा टक्स पॉईंट आहे किंवा
मधली टक्स आहे पफ येण्यासाठीचा मार्जिंग आहे तो व्यवस्थित सेट करून आकार काढून घ्यायचा आहे या पद्धतीने. जोपर्यंत कटिंग करत नाही तोपर्यंत तुम्हाला आकार व्यवस्थित वाटला नाही तर तुम्ही तो चेंज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. जसं तुम्हाला प्रॅक्टिस होईल तसं तुम्हाला परफेक्ट शेपसुद्धा जमायला लागतील. पुढचा 1 इंच का कटिंग केला, कारण टक्स घातल्यानंतरची पट्टी लांब जी होते ती इथे मी ऑलरेडी कमी केलेली आहे. आर्महोलचा अर्धा इंच पुढील भाग कोरलेला आहे. त्यानंतर गळा मार्किंग केलेला आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे मार्किंग जे आहे प्रिन्सेस कटचं ते कटिंग करून घ्यायचं आहे. मधला पॉईंट तुम्हाला पफ येण्यासाठी व्यवस्थित सेट करून मार्किंग करून मग कापायचं आहे. घाई गडबड करून कापू नका, त्यामुळे तुमचा प्रिन्सेस कट उभार व्यवस्थित येत नाही आणि मग प्रिन्सेस कटची थीमच चेंज होऊन जाते. कारण बऱ्याच वेळेला क्लायंट आपल्या शॉपवरती येऊन प्रिन्सेस कट नको, कारण तो खूप चपटा बसतो, विचित्र बसतो असं म्हणतात. कारण त्यांची ती मेंटल स्टेटमेंट रेडी झालेली असते, कारण त्यांनी जिथे कुठे शिवलेले असतात तिथे प्रिन्सेस कट त्यांना व्यवस्थित बसत नाहीत. पण आपण एखाद्या दिवस त्यांना ब्लाऊज प्रिन्सेस कट शिवा म्हटलं तर माझ्यावरती विश्वास ठेवून ते प्रिन्सेस कट शिवतात आणि त्यानंतर त्यांना तो इतका आवडतो की नेहमीसाठीच ते प्रिन्सेस कटचे क्लायंट आपले होऊन जातात. सो तुम्ही जितकं काम व्यवस्थितरित्या कराल, फिनिशिंगनी कराल, त्यानुसार तुमचे क्लायंटसुद्धा वाढत राहतात. सो बिझनेससुद्धा आपला वाढतो. आता मेन आपलं फॅब्रिक आहे, मेन कपडा आहे ब्लाऊजचा, तो कटिंगला घेऊया. ब्रॉकेटमध्ये ब्लाऊज आहे, सुंदर आहे, खूप साऱ्या साड्यांवरती ॲडजस्ट होणारा ब्लाऊज आहे. सिल्कमध्ये आहे, प्युअर सिल्कमध्ये ब्रॉकेट आहे. आता मेन फॅब्रिकवरती आपल्याला अस्तर ठेवून कटिंग करायचं आहे. अस्तर कटिंग करताना म्हणजे अस्तर ठेवून कटिंग करताना मेन फॅब्रिक अर्धा इंच जास्त ठेवायचं आहे, कारण जोडताना इकडे तिकडे होतो. तुम्हाला तर माहिती आहे आपल्या शॉपवरती कारागीर असल्यामुळे कट टू कट जर केलं आणि कुठे त्यांनी इकडे तिकडे सरकवलं तर प्रॉब्लेम होऊ नये कपड्याला, त्यासाठी अर्धा इंच मार्जिंग इथे मी जास्त घेऊन कटिंग करते. जसं अस्तरला आपण जॉईंट काढला स्लीवचा, तसाच मेन फॅब्रिकला सुद्धा जॉईंट काढायचा आहे. तुम्हाला जर अशी सवय नसेल तर तुमच्या पद्धतीने स्लीव्स तुम्ही कटिंग करू शकता विदाऊट जॉईंटची. आता बाकीचा कपडा आहे तो व्यवस्थित सेट करायचा आहे आणि पाठीमागचा पार्ट, पुढचा पार्ट जो आहे याच्यावरती ठेवून कटिंग करायचं आहे. आता कटिंग करताना कपडा कसा सेट करावा, कसा ठेवावा हे तुमच्यावरती डिपेंड आहे. तुमच्याकडे प्रत्येक क्लायंटचा कपडा जास्त असेल किंवा पुरेपूर असेल असंही नाही. कधी कधी छोटा ब्लाऊज पीस असतो आणि मोठं माप आपल्याला ॲडजस्ट करावं लागतं. सो त्यावेळेला क्रॉस ठेवू की सरळ ठेवू हा काही प्रश्न उरत नाही. जसा कपडा ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने आपल्याला ठेवावा लागतो. आता बघा मी ते 2-3 टाईपमध्ये कपडा सेट करून पाहिला. जिथे मला ॲडजस्ट होईल तिथे हा कपडा मी व्यवस्थित सेट केलेला आहे आणि 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊज खूप सुंदर पद्धतीने आपण हा कटिंग केलेला आहे. पटकन तुमच्या लक्षात येणारा असा हा व्हिडिओ आहे, कारण जितकं सोपं करता येईल तितकं सोपं करून तुम्हाला सांगण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो. सो आता बघा थोडंसं मार्जिन ठेवून आपला ब्लाऊज पीस आहे मेन तो इथे कटिंग करत आहे आणि क्रॉसपट्टी कटिंग करताना सुद्धा 1/2 इंच ते अर्धा इंच जास्तीचं मार्जिन घ्या, कारण हा भाग आपला शिवून जातो तिथे कमी व्हायला नको फ्रंट साईडची उंची. त्यासाठी तुम्ही हे कॅल्क्युलेशन करून कटिंग करायचं आहे. कट टू कट क्रॉसपट्टी कटिंग करू नका. बाकीचे पार्ट कट टू कट कटिंग केला तरीही चालणार आहे, पण क्रॉसपट्टीला थोडंसं मार्जिन द्या म्हणजे शिवताना तुम्हाला पुढची उंची कमी होणार नाही. आता या पद्धतीने 3 पीस प्रिन्सेस कट शिवून नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे. ऑलरेडी आपल्या चॅनलवरती हा व्हिडिओ आहे 3 पीस प्रिन्सेस कटोरी कटिंग आणि स्टिचिंग. पण नवीन काही ताई आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन झालेल्या आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर केलेला आहे, कारण जुने व्हिडिओ शोधायला त्यांना कंटाळा येतो. मग आता अशा माझ्या गोड कंटाळवाण्या ताईंसाठी मला हा एवढा व्याप करावाच लागेल नाही का. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. मी नेहमीच सांगते का माहिती आहे, गरजू ताई ज्या आहेत ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या त्यांना आपल्या व्हिडिओमधून खूप सारं शिकायला मिळतं. एखाद्या ताईची कमेंट वाचली की खरंच मन भरून येतं की किती अजून त्यांना स्ट्रगल करावं लागते. आपण सिटी एरियामध्ये राहतो त्यामुळे आपल्याला इतक्या काही या गोष्टीचा फरक पडत नाही, 4 पैसे कमी मिळाले जास्त मिळाले. पण ज्या ग्रामीण भागामध्ये राहतात आणि आपला संसार थोडासा आवरू पाहतात त्यांच्यासाठी खूप मोठी ही गोष्ट आहे. सो जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इथे आता पट्ट्या वगैरे काढल्या की आपलं कटिंग परफेक्ट झालेलं आहे. सो पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल.